एज्युकेशन हे फक्त तुम्ही चार भिंतीत शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिकता तेवढंच एज्युकेशन नसतं. बऱ्याच वेळा जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली तर ती घ्यायची. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, आपण नोकरी करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं असतं की आपण कुणासाठी तरी काम करतो आणि त्याच्यावर मेहरबानी करतो. तो माइंडसेट नको आहे आपल्याला. तो माइंडसेट नको आहे. एखाद्याला जर अशी वाईफ नसेल मिळाली जी ऍडजस्ट नाही करत किंवा तिची चुकी नाहीये पण नाही म्हणते माझं सोनं मी देणार नाही, तर काय केलं पाहिजे? तर डिसिजन कलेक्टिव्हलीच घ्यावा असं मला नेहमी वाटतं. असा काही मोमेंट आहे का जिथे तुम्हाला खूप प्राऊड फिलिंग झालं की यार मी काहीतरी अचीव्ह केलंय आयुष्यात, मे बी मॉनिटरी, मे बी मनाने भारी वाटलं, असा कुठला मोमेंट होता, एक मोमेंट जो तुम्ही लाईक इज द बेस्ट मोमेंट? हार्ड डिसिजन घ्यावे लागतात ज्यावेळी कोणी कल्चरली मिसफिट आहे ऑर्गनायझेशनमध्ये. ओके. आणि या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सर फॅमिली किती रोल प्ले करते? फॅमिली कॅन ॲड टू द स्ट्रेस or it can relieve you from the stress. नमस्कार. कॉन्व्हर्सेशन्स विथ सागर मध्ये आज एक फार युनिक गेस्ट आपल्याकडे आले. दुबईवरून आले 2 दिवसासाठी इथे. आणि त्यांची युनिकनेस म्हणजे ते विश्रांतवाडीतल्या एका स्लम एरियातनं आज दुबईमध्ये त्यांचं सगळ्यात बेस्ट होम म्हणजे वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन दुबई, ह्यांच्याकडनं आपण आज शिकूया की मराठी माणसांनी जगात जाऊन बिझनेस कसा करायचा, काय त्यांचे चॅलेंजेस होते, ते कसे मोठे झाले आणि पुण्यातनं दुबईत कसे गेले, हे आपण आज शिकूया सरांकडनं. त्यांचं नाव आहे विनोद जाधव सर. सर, थँक्यू सो मच तुम्ही माझ्या शोवर आले. आय एम व्हेरी मच एक्सायटेड तुम्हाला प्रश्न विचारायला. आज सर तुम्ही एवढी मोठी कंपनी चालवता, दुबईमध्ये राहता, पुण्यात राहता, तुमची सुरुवात कशी झाली सर? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही विश्रांतवाडीच्या एका स्लम मध्ये होते, पण मला प्रश्न विचारायचा की तुमचा बिझनेसची थॉट कधी आली तुम्हाला? एखादा असं युरेका मोमेंट असेल ना की आता हे सगळं सोडायचं आणि बिझनेस करायचा, तो काय थॉट होता सर आणि कधी आला असेल तुमच्या मनात तो? बिझनेस करायचा थॉट मला साधारण 13 वर्ष मी नोकरी केली. 1990 साली मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केलं पुण्यातनं आणि काही दिवस भारत फोर्जला होतो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. त्यानंतर मी लार्सन अँड टुब्रोला गेलो, 5 वर्ष लार्सन अँड टुब्रोला होतो. त्यानंतर मर्सिडीज बेन्झला होतो 4 वर्ष, 2 वर्ष फियाटला होतो आणि शेवटचा माझा जॉब होता टाटा ऑटोकॉम सिस्टम्समध्ये. मी जरी इंजिनियर असलो तरी माझे बरेचसे एक्सपिरियन्सेस हे नॉन इंजिनिअरिंगचे होते, कमर्शियल एक्सपिरियन्सेस होते. सेल्स, परचेस, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स, इंटरनॅशनल प्राइसिंग, टॅक्सेशन, अशा विविध विषयात मला एक्सपोजर मिळाला 13 वर्षात. हा एक्सपोजर मिळाला आणि त्याच्यात जेव्हा मी नोकरी करायचो त्यावेळी नॉर्मली तुम्ही एक 8 तासाची ड्युटी असते तुमची, पण मी ते 8 तासात काही रिस्ट्रिक्ट नाही केलं. कारण माझा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असल्यामुळं माझं जे एज्युकेशन होतं ते बेसिकली इंजिनिअरिंगमधलं होतं. पण जसजसं माझा एक्सपोजर मिळत गेला तसं मी माझं एज्युकेशन वाढवत गेलं. एज्युकेशन हे फक्त तुम्ही 4 भिंतीत शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिकता तेवढंच एज्युकेशन नसतं. बऱ्याच वेळा तुम्ही त्याच्यानंतर प्रॅक्टिकल लाईफमध्ये बाहेर जाता आणि जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी पाहता आणि मग त्या नवीन गोष्टीबद्दल जर तुमच्या मनात जर कुतूहल झालं आणि ते कुतूहल निर्माण झालेलं तुम्ही न शमवता, न थांबता की हा माझा विषय नाही आहे, तर मग तुमच्या तसा होरायझन वाढत जातो. ओके. जसं मी जेव्हा LNTला होतो, सुरुवात माझी झाली, मी पहिलं 1 वर्ष एक्सकेवेटर सर्व्हिसिंग करायचो. हां, तर मी एक्सकेवेटर रिपेअर करायचो, इंजिन्स पूर्ण डिस्मॅन्टल करायचो, ते इंजिन रिपेअर करायचो. त्याच्यानंतर मला सेल्सला ट्रान्सफर केलं गेलं, मी स्पेअर पार्ट्स विकायचो. तर त्या स्पेअर पार्ट्सच्या इन्व्हॉइसवर लिहिलं असायचं की दिस सेल इज सब्जेक्ट टू महाराष्ट्र सेल्स टॅक्स ॲक्ट. अच्छा. तर मला कुतूहल निर्माण झालं की हा सेल्स टॅक्स ॲक्ट असतो काय. तर मग मी कंपनीत चौकशी केली, कुणाला माहिती असतो हा लॉ. तर मग कुणीतरी सांगितलं की ते लिगल डिपार्टमेंट असतं, कंपनी सेक्रेटरी असतो. मग तो कंपनी सेक्रेटरी काय शिकतो, तर तो कोर्स करतो कंपनी सेक्रेटरीचा. मग मी त्याला ॲडमिशन घेतलं त्या कंपनी सेक्रेटरीच्या कोर्सला. अच्छा, इंजिनियर असून तुम्ही कंपनी सेक्रेटरीला ॲडमिशन घेतलं? हो. आणि त्या कंपनी सेक्रेटरीचा मी डिप्लोमा असल्यामुळं मला डायरेक्ट ॲडमिशन नाही मिळालं. ते म्हटलं तुम्हाला फाउंडेशन करावं लागेल, डिग्री नसल्यामुळं. मग मी फाउंडेशनला ॲडमिशन घेतलं. फाउंडेशनला काय काय शिकलो, कंपनीज ॲक्ट, सेल ऑफ गुड्स ॲक्ट, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट,
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, असे बरेचसे ॲक्ट. आणि मी जेव्हा ते शिकलो त्यावेळी मला चांगले मार्क पडले, त्यात पण मला फर्स्ट क्लास मिळाला होता त्या फाउंडेशनला. त्याच्यामुळं काय आहे की कमर्शियलचा एक कॉन्फिडन्स आला की आपण काही पण हँडल करू शकतो कमर्शियलमध्ये. अच्छा. आणि मग तिथनं मला प्रॉडक्ट मॅनेजमेंटला काम करायची संधी जेव्हा मिळाली. तुम्ही हा कोर्स केला तेव्हा तुम्ही बिझनेसचा विचार नव्हता केला? नाही, बिझनेसचा नाही, काहीतरी वेगळं शिकायचंय. आणि मग नंतर तुम्ही त्याला जॉईन द डॉट्स केले की नंतर जॉईन द डॉट झाले असं म्हणू शकतो आपण. जॉईन द डॉट झाले कारण मग मी ते कमर्शियल हँडल करायला सुरुवात केली. मग मला कोणतरी आमच्या आणि कंपनीत कसं असतं की कष्ट करणारे लोक कमी असतात इन जनरल, आणि जो करतो त्याला भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी मिळतात आणि ती एक संधी असते. अच्छा, मग जास्त रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली तर ती घ्यायची. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, आपण नोकरी करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं असतं की आपण कुणासाठी तरी काम करतोय आणि त्याच्यावर मेहरबानी करतोय. अच्छा, तो माइंडसेट नकोय आपल्याला. तो माइंडसेट नकोय आपल्याला. असा माइंडसेट पाहिजे की आपण कुणासाठी तरी नोकरी करतोय, त्याचे रिसोर्सेस वापरतोय आणि आपल्याला शिकायला मिळतंय, तर आपण तो चान्स सोडू नये. त्यामुळं त्यावेळी मी एल&डीत होतो त्यावेळी शनिवार हाफ डे असायचा. तर मी हाफ डे असला तरी टिफिन घेऊन जायचो. का तर 91 साली जेव्हा मी माझं करिअर चालू केलं 91-92 साली, त्यावेळी कॉम्प्युटर नवीन होते. आम्ही 15 जण होतो त्या डिपार्टमेंटला. त्या 15 जणांमध्ये एकच कॉम्प्युटर होता. मग मी काय करायचो, शनिवारी जायचो आणि सगळे घरी गेले की मी त्याच्यावर बसायचो. अच्छा. आणि त्यावेळी तुम्ही कॉम्प्युटर मी वापरायचो. म्हणजे तुम्ही संधी शोधली. तर मग मी काय केलं, अपोलो चौकात गेलो. मग त्यावेळी ते फॉक्स बेस, डेटाबेस 1, 2, 3 मी स्वतः शिकलो ते वाचून. त्या पुस्तकातनं कमांड वाचायच्या आणि त्याच्यावरनं प्रोग्रामिंग करायचं. सर, हे जे तुमचं स्किल आहे की एखादी गोष्ट तुम्हाला वाटली ती शिकायची आणि डिटेलमध्ये शिकायची आणि स्वतः शिकायची, ती आता बिझनेसमध्ये कशी कामाला येते सर तुम्हाला? बिझनेसमध्ये बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यात तुम्ही ती वापरता. मला चांगलं आठवतं 2012 साली आम्ही व्हेटरनरीमध्ये एंटर करायचा विचार केला ॲज अ कंपनी. आमच्यासाठी नवीन क्षेत्र होतं. आमच्या R&Dचे जे मॅनेजर होते ते माझ्याकडे आले, मला म्हटले की आम्ही हे असे फॉर्म्युलेशन ह्याच्या कधी बनवलेले नाहीत, तर आता मला सगळं शिकावं लागेल. तर त्या मॅनेजरला म्हटलं तू पण शिक, मी पण शिकतो. तर मी पेटंट वाचायला सुरुवात केली त्या फॉर्म्युलेशनचे. आणि मग असा प्रॉब्लेम आला की गुजरात ते ड्राय स्टेट आहे, तिथं अल्कोहोल त्या फॉर्म्युलेशनमध्ये आम्हाला अल्कोहोल वापरायचं होतं. तर ते अल्कोहोल ड्राय स्टेट असल्यामुळं खूप कॉम्प्लिकेटेड असतं, मिळतं पण ते प्रोसिजर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. मग मी विचार केला तर भारताच्या बाहेर असे ड्राय स्टेट कुठे आहेत? तर म्हटलं सौदी अरेबिया. तर म्हटलं सौदी अरेबियात ती कंपनी काय करत असेल जी हे विकत असेल. मग मी त्याचे शोधून काढला की ते अल्कोहोलच्या ऐवजी बेन्झिल अल्कोहोल वापरतात. अच्छा. तर म्हटलं आपण तो फॉर्म्युला इथं वापरू. तसं की क्षेत्र कुठलंही असू दे, एक डिटेलमध्ये जायची आणि कुठल्याही गोष्टीबद्दल एक प्रकारची जिज्ञासा असायला पाहिजे. तर तुम्हाला असं वाटतं का सर, बिझनेस तुम्ही जो एवढा मोठा केला मतलब वन ऑफ द कोर स्किल हे असेल की कुठल्याही गोष्टी डिटेलमध्ये जायची किंवा स्वतः जायची, जर टीम कॉन्फिडन्स नसेल तर स्वतः जायची आणि त्याचा काहीतरी मार्ग काढायची, ही स्किल खूप महत्वाची आहे. बऱ्याच वेळा आपण प्रॉब्लेम्सवर फोकस करत राहतो आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम मोठा होत जातो. सोल्युशनवर जर फोकस केला तर सोल्युशन आपोआप मिळतं असं मला नेहमी वाटतं. तर बऱ्याच वेळा काय होतं की कोणी पण आलं की यू गेट बॉक डाऊन, अरे आपण कधी केलं नाही, मग कसं करायचं, पहिला तोच प्रश्न येतो. तर मी बऱ्याच वेळा असा विचार करतो की त्या प्रॉब्लेमकडे नाही बघायचं, त्याचं पॉसिबल सोल्युशन काय असू शकतं. जसं तुम्ही सौदी अरेबियात जाऊन शोधलं, पण सर हे माइंडसेट कसं बनवायचं? म्हणजे लेट्स से एखादा कोणीतरी बिझनेस करत असेल, हे का म्हणजे ते जन्मजात येतं का त्याला बनवता येतं, काय तुमचं काय मत आहे त्याच्यामध्ये? कसं आहे की मला असं वाटतं की इट इज ऑल्सो काइंड ऑफ डेस्परेशन, बरोबर आहे, बिकॉज यू वॉन्ट टू चेंज द स्टेटस को. राईट. तर स्टेटस को तुम्हाला बदलायचं म्हणजे काहीतरी वेगळं केलंच पाहिजे. आणि जर वेगळं करायचं असेल तर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करावीच लागते. परफेक्ट. कारण लिमिटेशन भरपूर आहेत. बरोबर. येस. जसं तुम्ही बिझनेस चालू करता, मग पहिला प्रॉब्लेम काय असतो की पैसे. येस. मला असे सर बरेचसे प्रश्न येतात, बिझनेस चालू करायचे पण पैसे नाही, ह्याला काय उत्तर आहे सर तुमचं? तुम्ही जर कुठलेही मोठे बिझनेसेस पाहिले तर ते सगळे स्वप्नांनी सुरू झाले आहेत. वाह. मला असं नेहमी वाटतं की जर तुमचं जर स्वप्न मोठं असेल अच्छा, तर तुम्हाला बिझनेस मोठा करायला पैसा नाही लागत. हो.
आणि तुम्ही दाखवून दिले, म्हणजे तुम्ही असंच म्हणत ते झालंय तसं ते. कारण कसं आहे की एकदा तुम्ही ठरवता हो की मला करायचंय, हो मग हळूहळू त्या गोष्टी घडायला लागतात. हां, आणि जेव्हा पैसे नसतात अर्थात त्यावेळी तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला ते जमतंय बरोबर. तशी सुरुवात करता आणि मार्ग काढत आणि मार्ग काढत असता. बरोबर. परफेक्ट. म्हणजे तुम्ही स्वप्नांना जास्त वेटेज द्याल पैशापेक्षा. हो. एक जिद्द पाहिजे की हे जिद्द करायचंय. करायचंय. स्टेटस को फार महत्वाचा आहे. माझ्याकडे बरेचसे असे सर यंग मुलं येतात, म्हणतात माझी फॅमिलीची सिच्युएशन मला बदलायची है ना. हो. मग ती एक जिद्द असते की बाबा आता आपला स्टेटस को आता बदलायचा आहे आपल्याला, त्याला घेऊन मग आपण मार्ग काढत असतो. ते कोणी शिकवू शकत नाही ना, ते कोणी शिकू शकत नाही. शिकवू नाही शकत ना. सर मला असा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही बिझनेस चालू केला, बिझनेस मोठा पण झाला, पण असा कुठला एक डिसिजन होता तुम्ही जो घेतला आणि तो फार मोठी रिस्क तुम्ही घेतली होती, जसं म्हणतात ना ऑल इन, आता मी यस म्हणजे बाहेर पडेल किंवा, आणि त्याच्यातनं तुम्हाला कसं आउटकम आलं? आहे का असं एक इन्सिडेंट की ज्याच्यात तुम्ही अशी एक मोठी रिस्क घेतली की जे होईल ते होईल? नाही, ऑल इन रिस्क बऱ्याच वेळा घेतो मी. अच्छा. अरे वा. अजूनही घेतो. बर. सुरुवातीला पहिली रिस्क होती जेव्हा मी पहिला बिझनेस चालू केला. हां. आमचा पहिला बिझनेस एकदम सिम्पल होता. एक अमेरिकन चेन होती मेडिसिन शॉपी, बरं. आणि त्यांना फ्रँचायझी हवे होते. तर त्याला इन्व्हेस्टमेंट लागते 8-9 लाख रुपये. तर मी त्यासाठी एक फार्मासिस्ट पार्टनर घेतला आणि पार्टनरनी 4 लाख रुपये टाकले. तर आमच्याकडे 4 लाख रुपये नव्हते त्यावेळी. भले मी 12-13 वर्ष नोकरी केली असेल, पण एक मिडल क्लासमधनं आलेला व्यक्ती, आपल्याकडे सेव्हिंग काय नसतं. आपण पेचेक टू पेचेक जगत असतो. 4 लाख मोठी अमाऊंट, खूप मोठी अमाऊंट आहे. तर मग घरात जे काही ॲसेट होते आमच्याकडं, जे काही विकता आलं ते सगळं विकलं. अरे बाप. म्हणजे दागिने असतील, म्हणजे वन ऑफ द ॲसेट आय गिव्ह वॉज माय पर्सनल कॉम्प्युटर. हो, ते पण विकलं. ते पण विकलं. असं करून ते 4 लाख रुपये त्यावेळी जमा केले आणि आमचा पहिला व्हेंचर चालू झाला. मी प्राऊडली म्हणेल की ते 4 लाख जे टाकले त्याच्यानंतर मी कधीही कुठनं पैसे आणून टाकले नाहीत. म्हणजे त्या 4 लाखालाच वाढवलं. हो का? हो. सर मग आता कसं आहे, आपलं ऑडियन्स आहे है ना, ते फक्त असा विचार करतील की आपण सगळं विकून बिझनेस चालू करू है ना, पण तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली असेल. म्हणजे तुम्हाला माहिती होतं की मी हे 4 टाकल्यावर असं असं होणार. ती कशी रिस्क घ्यायची? नाही तर काय होईल, आपली मराठी जी लोक आहेत ते फार भावनिक आहेत. ते असं एक इन्सिडेंट म्हणतील की विनोद जाधव सरांनी सोनं विकून टाकलंय, बायकोला म्हणतील तू पण विक है ना. पण तुम्ही काहीतरी एक थॉट दिला असेल मागं. जस्ट पैसे नाही टाकले, तुम्ही काहीतरी अभ्यास केला असेल की एवढे टाकले की एवढे होतील. ते कसा करायला पाहिजे आपल्या मराठी माणसाने? कसं आहे की कुठलाही बिझनेस चालू करायचा, आता काय त्याला रेडी फॉर्म्युला नाही आहे. हो. की काय बिझनेस चालू करावा, नाही तर सगळ्यांनीच केला असता. परफेक्ट. कुठलाही बिझनेस चालू करायचा आहे तर त्यात तुमचं नॉलेज काय आहे, परफेक्ट, तुमचं कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज काय आहे, त्याचं एक थोडंफार तरी असेसमेंट तुम्हाला हवं. बरोबर. की मी जर हा बिझनेस चालू केला तर मला कस्टमर मिळतील आणि माझ्याकडे ते काय येतील, ह्याचा एक थोडा तरी अंदाज आपल्याला हवा आहे. परफेक्ट. तो नसेल तर ती रिस्क आहे. मोठी रिस्क आहे. तर ती मोठी रिस्क आहे. जर आपल्याला वाटलं नाही मी टाकेल आणि काहीतरी होईल, जादू तर काय होणार नाही. नाही होणार. जादू काय होणार नाही. त्या बिझनेसचा चांगला अभ्यास झालाच पाहिजे. तुम्हाला तुमचं कॉम्पिटिटिव्ह एज कळलंच पाहिजे. आणि कॉम्पिटिटिव्ह एज नसेल तर बिझनेस चालू करा नका असं मी म्हणेन. परफेक्ट. मग जॉब करा, मग जॉब करा, सुखी राहा. काही प्रॉब्लेम. पण जर दुसरे करतात म्हणून आपण करायचं, याला काही अर्थ नाही. काही अर्थ नाही. परफेक्ट. तुम्हाला पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बिझनेस, आजही आम्ही जेव्हा बिझनेस चालू करतो पहिलं विचारतो की आपली कॉम्पिटिटिव्ह एज काय याच्यात. काही पण नवीन चालू करायचं आहे याच्यात काय ॲडव्हान्टेज आहेत, का लोकांनी आपल्याकडे यावं. परफेक्ट. मी एक रिसेंटली देआसरा फाउंडेशनच्या एक इव्हेंटमध्ये गेलतो सर. तिथं ते विनय सप्रू म्हणून फार मोठे म्युझिक डिरेक्टर, तर त्यांनी हे सांगितलं, तुम्ही काय म्हणाले वेगळेपण, त्याला त्यांनी शब्द दिला मॅजिक. मॅजिक. ते म्हणले जर तुम्ही जे करताय त्याच्यात वेगळं काय मॅजिक आहे हे शोधा, मग तुमचे फेल होण्याचे चान्स खूप कमी होऊन जातात. आणि तो मॅजिक वर्ड मी खूप लक्षात ठेवलाय की कुठलं गोष्ट करायची असेल तर माझं काय मॅजिक आहे. तर आय थिंक व्हेरी वेल सेड. नाउ तुम्ही म्हणाले की तुम्ही रिस्क घेतली, ऑल इन सोनं हे केलं, तर फॅमिलीचा खूप सपोर्ट असेल है ना. अर्थातच. लकीली म्हणता येईल, देवाच्या कृपेने तुम्हाला वाईफ असे चांगले मिळाल्या वहिनी की ज्यांनी तुम्हाला हेल्प केली, नाही म्हणाले नाही. मे बी तुमच्यावर कॉन्फिडन्स असेल तुमच्या ह्याच्यावरून.
पण एखाद्याला जर अशी वाईफ नसेल मिळाली जी ऍडजस्ट नाही करत, किंवा तिची चुकी नाहीये पण नाही म्हणते माझं सोनं मी देणार नाही, तर काय केलं पाहिजे? नाही, हे डिसिजन जे आहे ते कलेक्टिव्ह डिसिजन्स आहे. ओके. तर डिसिजन कलेक्टिव्हलीच घ्यावं असं मला नेहमी वाटतं. परफेक्ट. बायकोला दुःखी करून कधी डिसिजन घेऊ नये. अच्छा, पहिला जॉब आहे तिला विका आणि मग बिझनेस दुसरीकडे. हा, म्हणजे जर तुम्ही तुमच्या बायकोला कन्व्हिन्स नाही करू शकला परफेक्ट की तुमच्या बिझनेस आयडियामध्ये काही थॉट प्रोसेस आहे, तर मग तुम्ही कुणालाच नाही कन्व्हिन्स करू शकाल. क्या बात. त्यामुळे जे काय करायचं ते कन्व्हिन्स करूनच करावं असं मला वाटतं. वा, म्हणजे हेच आपण बायको हा विषय घेतला, पण आई वडील असतात ते पण म्हणतात मी तुला काय पैसे देणार नाही बाबा, तुझी लायकी नाही बिझनेस करायची, असं बोलतात. मग तुम्ही त्यांनाही हेच मंत्र द्याल की आधी आई वडिलांना पटवा. बरोबर, कारण मला असं वाटतं की ते तुमचे पहिले कस्टमर आहेत. जर तुम्ही त्यांना पटवू शकला आणि त्यांना जर तुमची आयडिया विकू शकला तरच तुम्ही बाहेरच्या जगाला विकू शकता. परफेक्ट. आय थिंक मी पण कायम हेच सांगत आलो सर की काय असतं, आई वडील तुम्हाला आहे ना लहान लहान गोष्टींवर जज बघत असतात. म्हणजे ते काय म्हणतात की तू सकाळी जर 9ला कंटिन्युअस 10 दिवस उठू शकत नाही, तू बिझनेसवर 9 वाजता कसं जाणार है ना. मी त्यांना काय सांगतो मुलांना की तुम्ही पहिले आई वडिलांना दाखवा की तुम्ही डिसिप्लिन आहात, कन्सिस्टंट आहात, एखादी गोष्ट एका जागेवर तुम्ही कायम ठेवू शकता, इथूनच चालू होते गोष्टी. बरोबर है ना. ते जर झालं तर आई वडील पैसे देतील. पैसा महत्वाचा नाही, त्यांना वाटतं तुम्ही फेल होऊ नये. बरोबर है ना. तर इट्स अ व्हेरी गुड पॉइंट. सर, तुम्ही बिझनेस चालू केला, ही रिस्क पण घेतली ऑल इन, असा काही मोमेंट आहे का जिथे तुम्हाला खूप प्राऊड फिलिंग झालं की यार मी काहीतरी अचीव्ह केलंय आयुष्यात, मे बी मॉनिटरी, मे बी मनाने भारी वाटलं, असा कुठला मोमेंट होता, एक मोमेंट जो तुम्ही लाईक इज द बेस्ट मोमेंट की तुमच्या जर्नीचा हा प्राऊड मोमेंट आहे? मला असं वाटतं की मी जेव्हा बिझनेस चालू केला 2003-04ला, त्यावेळी मी स्टडी केलं मार्केट की काय भारतातनं कोण एक्सपोर्ट करतं आहे, कुठल्या मार्केटला एक्सपोर्ट करतं आहे, काय प्राईजला एक्सपोर्ट करतं आहे, आणि एक स्ट्रॅटेजी बनवली मी. ओके. 2005-06 पर्यंत ते चालायला लागलं सगळं. 6-7ला असं वाटलं की मी पुढच्या 3 वर्षात हे मार्केट सगळं मोनोपलाइज करणार. आधीच ठरवलं? हो. आणि अभ्यास तुमचा क्लिअर. हो. आणि मी असं म्हटलं की आय वॉन्ट टू बी द लार्जेस्ट मर्चंट एक्सपोर्टर ऑफ इंडिया. बरं. तर ते स्वप्न माझं 2010ला पूर्ण झालं. मला फार्मेक्सिल म्हणून आमचं एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल आहे, फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन, त्यांनी त्यावेळी इंडियाज लार्जेस्ट मर्चंट एक्सपोर्टर म्हणून अवॉर्ड दिलं होतं 9-10ला. म्हणजे 5 वर्ष लागले तुमच्या? हो. तर ते जे ज्यावेळी तुम्ही काहीतरी ठरवून सुरू करता आणि ते तुम्ही अचीव्ह करता, आय थिंक दॅट वॉज माय फर्स्ट प्राऊडेस्ट मुवमेंट. वाव. आणि खरंच मोठी गोष्ट आहे सर की भारतातला लार्जेस्ट एक्सपोर्टर बनणं, राईट, आणि ते मर्चंट एक्सपोर्टर बनणं, आणि तुम्ही ते स्ट्रॅटेजाइज केलं. ॲब्सोल्युटली. लेट्स से हाच एक आपण विषय घेऊ की तुम्ही भारतातले लार्जेस्ट मर्चंट एक्सपोर्टर झाले. ह्याच्यामध्ये सर पुणे, महाराष्ट्र, ह्याच्या कुठल्या रूट्स, म्हणजे कुठले तुमचे व्हॅल्यूज ह्याच्यात तुम्हाला कामाला आले सर? काय वाटतं तुम्हाला की ह्या मातीने तुम्हाला काय असं शिकवलं की जे तुम्हाला तिथे कामाला आलं? आपला जन्मचा काय इन्स्पिरेशनल सिटीतनं झाला आहे, बरोबर ना, की ज्या शहरांनी भारताचं नेतृत्व केलं 100-150 वर्ष, 17व्या शतकात, 18व्या शतकात, आणि इतके मोठे मोठे लीडर आपल्याकडे येऊन गेले. जेव्हा आपण इतिहास वाचतो तर एवढ्या स्टोरीज आहेत त्यात. छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि बाकीचे नेते आहेत. ह्या जेव्हा स्टोरीज वाचतो आपण की त्यांनी पण सगळे शून्यातनं निर्माण केलं आणि ते जे राज्य आहे ते भारतभर पसरलं होतं, तर हे जे इन्स्पिरेशन आहेत ते तुमच्याबरोबर राहतात नेहमी, तुम्ही जे इतिहासात शिकता. आणि मग तो एक कॉन्फिडन्स पण यायला लागतो की आपणही काहीतरी मोठं करू शकतो. तर आहे पुण्याचा पण त्याच्यामध्ये भाग आहे. म्हणजे छत्रपतींना तुम्ही कायम डोळ्यासमोर ठेवता? हो. तुम्ही पाहिला असेल माझ्या घरी, ऑफिसला, आणि कुठेही गेला तरी एक पोर्ट्रेट असतं. हो. कारण ते माझं पहिलं इन्स्पिरेशन होतं. परफेक्ट. तुमचं इन्स्पिरेशन महाराष्ट्रच असेल मी म्हणेल. एक महाराष्ट्र होतं आणि बरेचशी लोक महाराष्ट्रातनं घडली गेली. ते टाटा असतील, छत्रपती असतील.
तर तुम्ही यंग ऑन्टरप्रिनर जे आता गावात नाही येणार आहेत, तुम्ही तर कोइन्सिडेंटली पुण्यात होते, पण तुमचं मूळ गाव लोणंद साईडला, गावात नाही येणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की गावाकडून ग्लोबल बिझनेस जर करायचा असेल तर काय अशा 4-5 स्टेप्स त्यांनी केल्या पाहिजे, की तुम्हाला काय वाटतं की हा सक्सेस फॉर्म्युला आहे की ह्या गोष्टी तुम्ही करा, चान्सेस आहेत तुमचा बिझनेस ग्लोबली जाण्याचा? कारण आज तुम्ही 60 देशांमध्ये सर एक्सपोर्ट करता, सोपी गोष्ट नाहीये. तर काय मेकॅनिकल इंडस्ट्रीमधनं तुम्ही शिकले, डिप्लोमा झाले आणि आज तुम्ही एक्सपोर्ट करता फार्मा प्रॉडक्ट्स, तर म्हणजे हे तर कॉलेजमध्ये नक्की शिकवलं जात नाही, मी तुम्हाला लिहून देतो सर. बरोबर आहे. काय आहे त्या स्टेप्स आहेत तुमच्या, म्हणजे काय गुरुमंत्र काय आहे तुमचा? कॉलेज संपलं म्हणजे शिक्षण संपलं असं होत नाही. ओके. शिक्षण हे कॉलेजच्या बाहेरही चालू राहतं आणि आपण नेहमी आपलं माइंड ओपन ठेवलं पाहिजे नवीन गोष्टी शिकायला. ओके. मी एक छोटंसं उदाहरण देईल. 95 साली मी मर्सिडीजमध्ये जॉईन झालो आणि मी स्पेअर पार्ट्स इम्पोर्ट्स पाहायचो. 2 वर्ष तिथं नोकरी केली. मी एकदा असंच कॅज्युअली आमच्या फायनान्स मॅनेजरशी बोलत होतो, तर मला म्हटलं, विनोद तू आमच्या इथं एक्सपोर्ट चालू होतोय कारचा, तिकडं आम्हाला ड्युटी ड्रॉप बॅगसाठी कोणीतरी पाहिजे, तर तू जॉईन होतोस का? तर मी त्यांना विचारलं काय असतं ते. तर ते मला म्हटले कार एक्सपोर्ट झाली की त्याच्यावरची जी ड्युटी आपण भरलेली आहे ती सरकार आपल्याला परत देतं आणि ते हँडल करायचं आहे. तर म्हटलं मला काय नॉलेज नाही त्याचं, पण किती वेळ आहे मला जॉईन व्हायला? ते मला म्हटले 2 आठवडे आहेत तुझ्याकडं. तर मी काय केलं, मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी वाचतो आणि येतो. म्हटलं मी काय नाही, तिथनं ऑफिसवरनं सरळ आप्पाबाळून चौकात गेलो. तिकडे एक पुस्तक घेतलं, 374 पानाचं पुस्तक होतं, ड्युटी ड्रॉबॅक प्रॅक्टिस इन इंडिया, RK जैन. ते पुस्तक घेतलं आणि पहिल्या पानापासून 374व्या पानापासून वाचून काढलं पुढच्या 2 आठवड्यात. त्या डिपार्टमेंटला मी जॉईन झालो आणि त्या 1 वर्षामध्ये मी सरकारकडनं 195 कोटी रुपयाचा ड्युटी ड्रॉबॅक जमा केला त्या वर्षी, की जो भारतातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा ड्युटी ड्रॉबॅक होता. एवढं कुठल्याच कंपनीने कधी सरकारकडनं ड्युटी ड्रॉबॅक मिळवला नव्हता त्या वर्षापर्यंत. त्या नावाशेवाच्या त्या वर्षाच्या रेव्हेन्यूच्या काहीतरी ते 10% होतं. बापरे. हो, त्यांचं 2000 कोटीचा रेव्हेन्यू होता, त्यातले 200 कोटी आम्ही घेतले होते 195 मर्सिडीजनी. तर ते त्या उदाहरणात, आणि त्यावेळी माझं वय किती होतं, 27 वय होतं. तर त्या वेळात त्या काळातसुद्धा, त्या वयातसुद्धा मला असं वाटलं नाही की ती फार अवघड गोष्ट आहे किंवा आपल्याला काहीच माहीत नाही त्याच्यातलं आणि आपण करू नये. तर मी एवढंच सांगेल की कष्ट करा. म्हणजे आपण सचिन तेंडुलकरला पाहतो बॅटिंग, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस, की तो तिथनं बॉल सुटला की याला माहीत असतं की तो आउटसाइडर आहे का इनस्विंगर आहे, तेवढी ती जजमेंट असते. म्हणजे इट इज नॉट मॅटर ऑफ लक, बरोबर ना, की यू कन्सिस्टंटली डुईंग दॅट फॉर 20 years, हॅज टू बी हार्डवर्क. तर मला असं वाटतं की हार्डवर्कला आणि शिकण्याला, कंटिन्युअस एज्युकेशनला काही पर्याय नाही आहे. तर कारण ज्यावेळी तुम्ही वाचता त्यावेळी आपोआप तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसायला लागतात. ज्यावेळी तुम्ही नॉलेज मिळवता, कारण नॉलेज असेल तर ऑपॉर्च्युनिटी दिसतील, नॉलेज नसेल तर ऑपॉर्च्युनिटी कशा दिसतील. परफेक्ट. मग तुम्ही म्हणताय की तो जो मुलगा गावाकडे असू शहरात असू, डझंट मॅटर. म्हणजे मी दुसरं उदाहरण देईल की 2007 साली, म्हणजे बऱ्याच वेळा मला विचारतात दुबईला तुम्ही काय टॅक्स वाचवायला गेला का? हो. तर 2007ला अशी संधी होती की मला युरोपमधनं मेडिसिन्स घ्यायची होती आणि पॅसिफिक आयलंडमध्ये विकायची होती. तर भारताचा जो फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आहे त्याच्यानुसार हे भारतीय कंपनीला शक्य नाही आहे. हो, कारण ते लॉज एवढे कॉम्प्लिकेटेड आहेत. तर मी विचार केला काय याला उपाय आहे. मग मी 2007ला दुबईला गेलो आणि तिथे इंटरनॅशनल ऑपरेशन सेटअप केला. दुबईला जाण्याचा ॲडव्हान्टेज हाच होता की मी जगातनं कुठनंही घेऊन कुठेही विकू शकत होतो, की जे मला ॲज अ इंडियन कंपनी शक्य नव्हतं. आता हे मला का कळलं, कारण मी तो फेमा वाचला होता. फेमा म्हणजे मला पाठ आहे, त्यातले सगळे नियम की काय काय त्यात रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे मी ज्यावेळी इम्पोर्ट एक्सपोर्ट पाहायचो, फिएटला असताना, मर्सिडीजला असताना, तेव्हा हे हँडल केलं. ती सगळी पुस्तकं चाळून काढली होती ती. त्यामुळे मी विचार केला की फेमाला अवॉइड कसं करायचं. तर भारताच्या बाहेर जाऊन बिझनेस सेटअप करा, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व. मी जर ते भारतातच बसलो असतो तर आज मी 20 लोकांना पण एम्प्लॉयमेंट देऊ शकलो नसतो. आज आमच्याकडे 1000 लोक आहेत. तर ते का शक्य झालं,
कारण तो आउटलुक वेगळा होता. ज्यावेळी तुम्ही वाचता त्यावेळी तुम्हाला सोल्युशन सापडतात. परफेक्ट. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या डिटेलमध्ये जाण्याची एक स्किल पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. एक इन्क्विजिटिव्ह म्हणा अशी पाहिजे की काय याच्यातनं मला सॉल्व्ह कसं करता येईल. तुम्ही म्हणताय तसं प्रॉब्लेमपेक्षा सोल्युशनकडे आपल्याला फोकस द्यायला पाहिजे. आणि असं विचार करून चालणार नाही मी गावाकडे मला काही ऑपॉर्च्युनिटी नाही आणि मी शहरातल्या लोकांना जास्त आहे असं काही मला नाही वाटत आहे. नॉलेज सगळीकडे आहे, बुक सगळीकडे आहे. तुम्ही घ्या, डिटेलमध्ये घुसा आणि फाइंड आउट करा सोल्युशन. जसं तुम्ही तिथे थांबले नाही की इंडियातनं मला हा बिझनेस करता येत नाही. आणि तुमचं ते सौदी अरेबियाचं तर बेस्ट एक्झाम्पल होतं. म्हणजे जर अल्कोहोल गुजरातमध्ये नाही वापरता येत मग सौदी अरेबिया कशी वापरते ह्याचा अभ्यास तुम्ही केला. म्हणजे ओव्हरऑल मला जे लक्षात येते की तुम्ही सगळ्यांना हाच गुरुमंत्र देता की कुठल्याही गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास करा. इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल ते लॉज फाइंड आउट करा, प्रत्येक देशाचे काय आहेत. बरोबर. परफेक्ट सर. मी तुमचा एक इंटरव्ह्यू ऐकला आणि त्याच्यात तुम्ही ना एक गोष्ट सांगितली की तुम्ही मोनोपली जेव्हा ठरवलं की मला आता ह्या मेडिसिनची मोनोपली करायची तर तुम्ही एकाबरोबर निगोशिएट केलं आणि त्याला 80% पर्यंत तुम्ही त्याला डिस्काउंट घेऊन आले. ते काय स्टोरी आणि तो कॉन्फिडन्स कसा येणार सर आपल्या मराठी माणसामध्ये. हे तुम्हाला कसं सुचलं की मला मोनोपली करायला मार्जिन जास्त पाहिजे. कारण काय होतं सर ह्या गोष्टी सहसा मारवाडी कम्युनिटीला बाय डिफॉल्ट येतात की मार्जिन कसे वाढवायचे है ना. बरोबर. आपल्या मराठी माणसांना ते नाही कळत सर. यासाठी काय तुमचं माइंडसेट होतं त्यावेळेस की कसं काय तुम्ही ठरवलं ते. नाही, पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणसाला हे काही न्यूनगंड आहे हे समजणं पण मला असं वाटतं की लिमिटेशन आहे आपलं. महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात सधन राज्य समजलं जातं. बरोबर ना. फार पूर्वीपासून सधन राज्य. शिक्षणासाठी स्पेशली पुणे इतकं मोठं केंद्र आहे. आपल्या इथं कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं असं एक वातावरण निर्माण केलं की आपल्यात एंटरप्रेन्योरशिप नाही आहे. ओके. पण तसं नाही आहे. कारण आपल्या इथं शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी एवढ्या मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात की बरीचशी मुलंही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करत नाहीत. नीड नाही आहे. कारण तुम्ही कॉलेजमधनं बाहेर येता, तुम्हाला नोकरी मिळते. नोकरी मिळाली की तुम्ही कुठेतरी एक अपार्टमेंट किंवा फ्लॅट खरेदी करता आणि सेटल होता, गाडी घेता आणि सेटल होता. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तो फॉर्म्युला आहे की या चाकोरीतनं बाहेर पडायची गरज नाहीये. पण महाराष्ट्र तसं पाहिलं तर एक सदन राज्य आहे. तिथं पूर्वीपासून आयडियाज आहेत. तिथनं खूप लोक बाहेरनं येतात आणि बिझनेस करतात. तर मला असं कधी असं काही लिमिटेशन नाही वाटलं की आपण मराठी म्हणून आपला विचार कुंचित असावा किंवा रिस्ट्रिक्टेड असावा असं कधी वाटलं नाही. ज्यावेळी मी बिझनेस चालू केला त्यावेळी मी जेव्हा प्राइसिंग बघितलं की फार्मास्युटिकलचं भारतातलं प्राइसिंग कसं असतं तर रिटेलर साधारण 20% मार्जिन असतं, होलसेलरचं 10% मार्जिन असतं, C&Fचं 4% मार्जिन असतं. उरलेलं सगळं मार्जिन एक फार्मास्युटिकल कंपनी घेऊन जाते. तर मग मी ज्यावेळी भारताच्या बाहेर बिझनेस सेटअप केला आणि मग मी इंडियन मॅन्युफॅक्चररशी जेव्हा निगोशिएट करायला लागलो ते 20% पहिले घेतले. मग म्हटलं मला होलसेलर स्ट्रीट करा, मग ते 10% अजून घेतले. मग त्यांना म्हटलं मी इन्स्टिट्यूशन आहे, एवढा बल्कमध्ये खरेदी करतोय, मग ते इन्स्टिट्यूशनचे 20% घेतले. मग त्यांना म्हटलं तुम्ही मार्केटिंग करत नाही, म्हणजे मार्केटिंगचं मार्जिन पण मला द्या कारण ज्याच्याने बिझनेस वाढेल. तर असं करत करत 100 रुपयाची जर MRP असेल तर तो प्रॉडक्ट 20 रुपयाला मला मिळायला लागला. त्याच्यामुळं काय झालं, ही जी गॅप आहे सेल्स प्राईस आणि परचेस प्राईसमधली, ह्याच्यामुळं ही तुमची स्ट्रेंथ आहे. ही जी 80% जी तुमची लिव्हरेज आहे ह्याचा वापर करून तुम्हाला शक्य तेवढा जेवढा बिझनेस वाढवता येईल तसा मी तो बिझनेस वाढवत गेलो. पण ते इझिली झालं का सर? त्यांनी 80% मानलं का इट वॉज लाईक खूप हार्ड निगोसिएशन होतं? अर्थातच ते, कारण जसा बिझनेस वाढत गेला तसं त्यांनाही दिसायला लागलं की ह्याच्याकडे बाईंग पॉवर आहे आणि ताकद आहे खरेदी करायची. आणि मग तसं ते निगोशिएशन वाढत गेलं. सुरुवात झाली 30नी, मध्ये 50, मग 70, असं करत ते वाढत गेलं. पण ते सगळं आलं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ओके. म्हणजे आपल्या मराठी माणसांनी त्या मार्जिनवर खूप फोकस करणं खूप जरुरी आहे. कारण देन यू सेड इट्स अ लेव्हरेज. म्हणजे तुम्ही त्याचा वापर करून तुमचं बिझनेस मॉडेल सेट करू शकता, डिस्काउंटिंग देऊ शकता, मार्केट कॅप्चर करू शकता, मोनोपॉली करू शकता.
तर तुम्हाला असं वाटतं का इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये प्राइसिंग हा फार मोठा पॅरामीटर आहे? नाही, प्राइसिंगच्या अगोदर काय होतं की सुरुवातीला तुम्हाला एखाद्या वेळी प्राइसिंगचं ॲडव्हान्टेज नसतं. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण इंटरनॅशनल ट्रेडिंग करतोय किंवा बिझनेस करतोय, एखादं प्रॉडक्ट विकतोय, तर आपण प्रॉडक्ट सेलर आहोत असं वाटायला लागतं. पण आपण ॲक्च्युली प्रॉडक्ट सेलर नसतो, आपण सर्व्हिस सेलर असतो. का? कारण प्रॉडक्ट सगळ्यांकडे आहे, तुमच्यात वेगळे काय आहे? ओके. तुम्ही वेळेत माल पाठवता का? तुमचं पॅकिंगची क्वालिटी कशी आहे? तुम्ही जेवढं जे प्रॉमिस करताय ते देताय का? की ते ऑर्डर मिळाल्यानंतर मग म्हणायचं नाही आता प्राइस चेंज झाली. जे तुम्ही एकदा प्रॉमिस दिलं की ते पाळायचं. मग एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला लॉस झाला तरी चालेल, दिलेला शब्द पाळणं हे फार महत्त्वाचं असतं बिझनेसमध्ये. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला वाटतं आपण प्रॉडक्ट विकतोय, आपण प्रॉडक्ट नाही विकत, आपण सर्व्हिस विकतोय. आणि आपली सर्व्हिस ही दुसऱ्यापेक्षा कशी चांगली असू शकते, आपली रिलायबिलिटी दुसऱ्यापेक्षा कशी चांगली असू शकते, ह्याच्याकडे फोकस करणं महत्त्वाचं आहे. कारण जर प्रोडक्ट जर तेच विकत असाल तुम्ही, मी गहू विकतोय तुम्ही गहू विकताय, मग वेगळं काय विकतोय आपण दोघं? बापरे. तर आपण विकतोय ती सर्व्हिस विकतोय. हे पहिल्यांदा ऐकतोय मी सर की तुम्ही प्रॉडक्ट विकत नाही, तुम्ही सर्व्हिस विकताय. हे कम्प्लीट माइंडसेट चेंज आहे. आणि तुम्ही म्हणता हे प्रॉडक्ट विकत नाही, सर्व्हिस विकतोय, त्याच्यामध्ये प्राइसिंग कुठे येतच नाही. ऍक्च्युली त्याच्यामध्ये प्राइसिंग कुठे येतच नाही, कारण इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्राइसिंग हे सिमिलर असतं. मग लोक का ठरवतात की ए कडनं नाही घ्यायचं, बी कडनं घ्यायचं? ओके. आयदर रिलेशनशिप इज नथिंग बट सर्व्हिस ॲट द एंड ऑफ द डे. तुमच्याकडनं चांगली सर्व्हिस मिळते म्हणून तो रिलेशनशिप बिल्ड करतो. त्यामुळं रिलायबिलिटी, दिलेला शब्द पाळणं, वेळेवर डिस्पॅच करणं, पॅकिंगची क्वालिटी चांगली असणं, हे सगळं फार महत्त्वाचं आहे. वाव, हा खरंच जबरदस्त कॉन्सेप्ट तुम्ही सांगितला. आय एम शुअर आपण सगळ्यांनी हे शिकलं पाहिजे की प्रॉडक्टला प्रॉडक्ट म्हणून ट्रीट नका करू. तुम्ही प्रॉडक्ट विकताना तुम्ही एक सर्व्हिसवर जास्त फोकस करा. सर, तुम्ही म्हणाले की सर्व्हिस महत्वाची तुमच्यामध्ये आहे, तुम्ही बिझनेस ओनर आहात, तुमच्यात तर इनबिल्ट आहे. पण ही नेक्स्ट लेवल तुमच्या टीममध्ये ती व्हॅल्यू कशी रुजवायची सर? की काय करायला पाहिजे? की तुमची तर फार मोठी कंपनी, पण एखाद्याकडे 100 लोक असतील, तुम्हाला ही सर्व्हिस कल्चर तुमच्या टीममध्ये तुम्ही कसं रुजवता? काय त्याचं फंडामेंटल? मी जेव्हा माझी पहिली कंपनी चालू केली L&T, आमच्या त्या कुठलंही इन्व्हॉल्व असू दे, कुठलीही स्टेशनरी असू दे, त्याच्यामध्ये एक ब्रीदवाक्य असायचं, कस्टमर इज मोर दॅन अ किंग. ते तुम्ही बिंबवत होता म्हणजे? हां. तर ते तुम्ही जर कॉन्स्टंटली वाचताय की कस्टमर इज मोर दॅन अ किंग, देन इट बिकम्स अ कल्चर ऑफ ऑर्गनायझेशन. मग ते सगळ्यांना वाटायला लागतं की कस्टमर इज मोर दॅन अ किंग. मग तुम्ही शॉर्टकट मारायचं बंद करता की आपल्याला कस्टमरसाठी करायचंय म्हणजे करायचंय. तर तो एक मार्ग आहे की तुम्ही कॉन्स्टंटली सगळ्यांना सांगत राहा की कस्टमर इज मोर दॅन अ किंग. आणि मग ते तुमचं कल्चर होतं. फ्रॉम अ पंच लाईन इट बिकम्स अ कल्चर. आणि सर, हे तुम्ही जेव्हा कल्चर बिल्ड करत असता तेव्हा एखादा रॉटन एक येतोच की तो तुमच्या कल्चरमध्ये बसत नाही, की तुम्ही खूप सांगताय की सर्व्हिसच महत्वाची आहे, पण ते नाही बसत. मग त्यावेळेस हार्ड डिसिजन घ्यायला लागतात का सर? हार्ड डिसिजन घ्यावे लागतात ज्यावेळी कोणी कल्चरली मिसफिट आहे ऑर्गनायझेशनमध्ये. एक तर तुम्ही कन्व्हिन्स करा त्याला ही एक कल्चर आहे, आणि बऱ्याच वेळा कन्व्हिन्स होतात लोक. आणि जर तुम्ही त्याला व्यवस्थित कन्व्हिन्स केलं तर हार्ड डिसिजन पण घ्यावे लागत नाहीत. मराठी माणसांकडनं आपल्याला कायम ही म्हण खूप ऐकायला येते की हा माझा विषय नाही, राईट? आणि तुम्ही आज त्याच्या उलट जाऊन सगळ्यांना सांगताय इट डझंट मॅटर की तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात आणि फार्माचा बिझनेस करायचा आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये डीप जाऊन अभ्यास करून, सेल्फ स्टडी करून, पुस्तकं वाचून त्याचं नॉलेज घेणं खूप जरुरी. मगच तुम्ही त्याचे मास्टर होऊ शकता. आणि त्यामुळे तुम्ही सचिन तेंडुलकर त्यांचं एक्झाम्पल दिलं की प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. आय थिंक जबरदस्त पर्स्पेक्टिव्ह तुम्ही दिला सर. आता आपल्या ऑडियन्सला की तुम्ही दुबईमध्ये 80% असता आणि दुबईमध्ये बिझनेस करता, आणि ऍक्च्युली बघितलं तर 50 देशांमध्ये तुम्ही बिझनेस करता. भारतातल्या बिझनेसमध्ये आणि दुबईच्या बिझनेसमध्ये काय फरक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह? तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये काय पॉझिटिव्ह आहे आणि दुबईमध्ये काय पॉझिटिव्ह? भारतामध्ये पॉझिटिव्हिटी आहे की आपलं जे कॉस्ट स्ट्रक्चर आहे ते खूप कॉम्पिटिटिव्ह आहे. ओके. की आपण कुठलीही गोष्ट एका रिझनेबल प्राईसला भारतात बनवू शकतो. लिमिटेशन्स आहेत
आपल्या इथं अजूनही ईज ऑफ बिझनेस इतका नाही आहे. ओके. म्हणजे आजही प्रोसिजर्स खूप कॉम्प्लिकेटेड आहेत, ओके. एव्हर इव्हॉल्विंग आहेत. म्हणजे दर 15 दिवसांनी काहीतरी नवीन सर्क्युलर येतं आणि काहीतरी नवीन रिस्ट्रिक्शन टाकल्या जातात. बरोबर. तर ही चॅलेंजेस आहेत अजून. ओके. म्हणजे आणि ही चॅलेंजेस अजूनही संपलेले नाही आहेत. ओके. फार्मास्युटिकल ही खूप हायली रेग्युलेटेड इंडस्ट्री आहे. बरोबर. आणि त्याच्यातही भरपूर रिस्ट्रिक्शन्स आहेत. दुबईला ॲडव्हान्टेज हाच आहे, स्पेशली इंटरनॅशनल ट्रेडिंगचा, की ईज खूप आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणा, इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणा, किंवा त्यांचं पोर्ट पहा, किंवा त्यांची बँकिंग पहा, ईज ऑफ बिझनेस खूप आहे. आपल्या इतर कुठलीही ट्रान्झॅक्शन करायचं त्याला डॉक्युमेंटेशन भरपूर लागतं आजही. त्या मानाने दुबईमध्ये खूप ईज आहे. आणि तो ॲडव्हान्टेज त्यांना आहे, तो आपण आपल्या इथं आणू शकतो जर आपला आपण माइंडसेट चेंज केला तर. आणि पॉलिसी मेकर्सनी जर जास्त विचार केला की आपल्याला वाटतं काय अवघड आहे, तिकडचं बघायचं आणि इकडं कॉपी करायचं. पण जे एक डिस्ट्रस्टचं जे वातावरण आहे त्याच्यामुळे ते अजूनही होत नाही आहे. आपल्याला असं वाटतं की 10 पेपर मागितले तरच बिझनेस करता येतो. हा जर माइंडसेट चेंज झाला तर आपणही बाकीच्या देशांसारखा ईज ऑफ डुईंग बिझनेस इथं आणू शकतो असं मला वाटतं. आणि मग त्यामुळे तुम्ही हा एक मस्त बॅलन्स साधलाय की मॅन्युफॅक्चरिंग इंडियात करायची, ट्रेडिंग दुबईमध्ये करायची आणि बिझनेस जगात करायचा है ना. असा बॅलन्स सगळ्यांनी साधला पाहिजे की जिथलं जे पॉझिटिव्ह आहे ते घ्यायचं, जे निगेटिव्ह आहे त्याला दुसरा मार्ग काढायचा. नाही, ॲब्सोल्युटली. सर, मी तुमच्या घरी आलो दुबईमध्ये आणि तुमच्या रोल्स रॉयमध्ये बसलो. म्हणजे तुम्ही मला ती रोल्स रॉय एवढी पॅशनेटली दाखवली की तुमच्या घराचा लोगो आहे त्याच्यावर, कस्टम मेड रोल्स रॉय तुम्ही बनवली आहे आणि ती दुबईमधली 5वी रोल्स रॉय तुमच्याकडे आहे. पण त्याच्याबरोबर मला जे एक स्टक झालं की तुमच्याकडे एक रोल्स रॉय ओनर्सचा एक ग्रुप आहे. हो ना, तुम्ही ते सगळे एकत्र येता, महिन्यातनं एकदा भेटता. सर, काय वेगळं तुम्ही त्यांच्यात बघता सर, की जे रोल्स रॉय कारण एक स्टेटस आहे ना, जे हे घेतात रोल्स रॉय, त्याच्यात काय त्यांच्यात वेगळं काय असतं सर, की जे कॉमन मॅनपेक्षा वेगळं असतं त्यांच्याकडे? तो इंटरेस्टिंग ग्रुप आहे रोल्स रॉईसचा ओनर्सचा. बऱ्याच वेळा रोल्स रॉईस हे जे आहे ते अल्टिमेट सक्सेसचं एक सिम्बॉल असतं, बरोबर ना. कारण त्याच्यापेक्षा महाग काय नाही आहे, रस्त्यावर चालणारं त्याच्यापेक्षा महागडं व्हेकल कुठलं नाही आहे. तर ऑब्व्हियसली तुम्ही ज्यावेळी ते खरेदी करता त्यावेळी त्या शहरातलं तुमच्याकडचं बेस्ट व्हेकल असतं ते. मग त्यातलं तो ग्रुप छोटा असतो. तुम्ही त्या स्टेजला पोचलेल्या लोकांना जेव्हा भेटता, त्यांच्याशी इंटरॅक्ट करता, ती इंटरॅक्शनही वेगळ्या प्रकारची असते. जरा वेगवेगळ्या इंडस्ट्रीतनं आलेले असतात, बरेचसे सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स असतात त्याच्यामध्ये. बरेच जण हंबल असतात. अच्छा. कारण पैशाचा गर्व नसतो. एखाद्या वेळी कोणाला दाखवण्यासारखं पण नसतं, कारण सगळे श्रीमंत असतात त्याच्यात. पण ते एक एकदम स्टार्क दिसतं तुम्हाला की हंबलनेस आहे सगळ्यांमध्ये. आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी पाहायला मिळतात, नवीन बिझनेसेस पाहायला मिळतात. तर हो, तो एक इंटरेस्टिंग ग्रुप आहे. तुम्ही म्हणाले की रोल्स रॉय असून पण हे लोक हंबल आहेत. आणि आपल्या गावाकडे सर अशी परिस्थिती आहे, महिन्याला कुठं 25-30 हजार मिळाले तर लगेच बुलेट घेऊन येतात विकत लोनवर. इतका हा वेगळा माइंडसेट आहे आपल्या गावाकडे की लोकांना दाखवण्यासाठी बरंच करतात. स्वतः अजून उभा पण नाही राहिला पायावर, पण मला लोकांना दाखवायचंय गावातली पहिली गाडी माझ्याकडे आली म्हणून, असं बरंचसं करतात. पण ही जी कम्युनिटी आहे तुमची, तुम्ही म्हणले कमी लोक असतात, त्याच्यातलं एक असं काय स्किल असेल, तुम्ही एक हंबल तुम्ही म्हणाले, पण बिझनेसचं काय स्किल तुम्ही बघता की त्याच्यामुळे त्यांनी रोल्स रॉय घेतल्या, म्हणजे बिझनेस मोठा केला? कॉमन थ्रेड तोच आहे, हार्डवर्क. तुम्ही सगळे मला कोणी इझिली श्रीमंत झालेला माणूस मी अजून पाहिलेला नाही कधी. सगळीकडे हेच पाहतो की या लोकांनी खूप कष्ट केलंय, जगभरात फिरलेत, खूप बिझनेस ट्राय केलेत, फेल पण झालेत, आणि मग त्या सगळ्या प्लस मायनस मध्ये पर्यंत पोहोचलेत. हा एक कॉमन थ्रेड असतो बऱ्याच जणांमध्ये. म्हणजे असं फार क्वचित पाहायला मिळतं की कळतच नाही कुठनं आला याच्याकडे पैसा. अच्छा. म्हणजे हार्डवर्कला काही प्रत्येकाची काहीतरी स्टोरी असते. प्रत्येकाची स्टोरी असते. प्रत्येकाच तुम्ही पाहता की खूप देशांमधनं बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्यात, बरेचसे बिझनेसेस ट्राय केलेत, त्यातले काही चांगले चाललेत, काही एवढे चांगले चालले नाहीत. पण त्यातनं लोक इन द एंड एक सक्सेसफुल एंटरप्रेन्योर म्हणून तुमच्या समोर उभे आहेत.
बरं. पण कॉमन थ्रेड तोच आहे. कॉमन थ्रेड तोच आहे. कॉमन थ्रेड आणि तोच आहे. ह्यांनी जेव्हा इव्हन तुम्ही स्वतः जेव्हा बिझनेस चालू केला सर, तेव्हा असा मोठा विचार केला होता का की माझं दुबईमध्ये सगळ्यात मोठं घर माझं असेल किंवा रोल्स रॉय असेल, असं त्यावेळेस विचार केला होता का ते जर्नीमध्ये होत असतं असं? नाही, इंटरेस्टिंग आहे. कारण मी ज्यावेळी 2003ला बिझनेस चालू केला त्यावेळी मी ते पुस्तक वाचलं होतं, रिच डॅड पुअर डॅड. आणि दॅट बुक वॉज रिअली इन्स्पिरेशनल. म्हणजे ते वाचलं आणि मला असं वाटायला लागलं की आता बिझनेस चालू करायचा. त्याच्यात रिच डॅड पुअर डॅडमध्ये बेसिकली त्या पुस्तकात फायनान्शियल फ्रीडमवर बरंच काय काय लिहिलं आहे. तर फायनान्शियल फ्रीडम मिळवायचा. तर मी माझं सुरुवातीचं काय टार्गेट असावं. तर मग मी जेव्हा शेवटची नोकरी करत होतो तेव्हा माझा पगार होता काहीतरी 70-75 हजार रुपये. तर मी कॅल्क्युलेट केलं की हे 70-75 हजार इंटू माझे 35-40 वर्षाची नोकरी, हे किती होतील. ओके. म्हटलं जर तेवढे पैसे जर आज आपल्याला मिळाले पुढच्या 2 वर्षात तर आपण रिटायर व्हायचं. म्हणजे रिटायर नाही व्हायचं, पण यू हॅव अचिव्ड युअर फायनान्शियल फ्रीडम. ओके. सो दॅट नंबर वॉज समथिंग लाईक 3-4 करोड रुपीज, विच आय अचिव्ड इन अबाउट 2 years, 2.5 years. आता म्हटलं आता काय की व्हॉट शुड बी युअर ॲम्बिशन. तर भारतातला सगळ्यात मोठा एक इश्यू सगळेजण डिस्कस करतात तो म्हणजे एम्प्लॉयमेंटचा. आपल्याला आपल्याला नेहमी वाटत असतं अरे एम्प्लॉयमेंट नाही आहे, लोकांना रोजगार ब्लेम करत असतात. तर मग त्यावेळी मी असं स्वप्न मनाशी ठरवलं की आपण 10,000 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करायची. कारण आपलं काम झालं आता, आपल्याला जे कमवायचं होतं ते कमवलं आपण, हे सफिशियंट आहे आपल्याला आता. तर आता इथून पुढे आपलं काय टार्गेट असावं. तर मग त्यावेळी मी ते स्वप्न घेऊन निघालो की 10,000 लोकांना एम्प्लॉय. आत्ता आम्ही 1000पर्यंत पोहोचलो आहे. तर अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे घर वीर वगैरे ठीक आहे, या म्हणजे आपल्या तुमच्या पर्सनल नीड्स आहेत. याला काय फारसा काही अर्थ नाही. कारण शेवटी म्हणल्यावर काय अर्थ नाही. आय रिमेंबर ज्या घराचं पाण्याचं बिलच लाखोंमध्ये असेल, हे अचीव्ह केल्यावर असं तुम्ही खूप हंबल आहात. पण यू आर राईट, तुमचं आता ध्येय म्हणजे 10,000 लोकांना तुम्हाला जॉब द्यायचा आहे अजून. हो, आय थिंक इट्स अ लॉंग जर्नी आणि आय एम स्टील फार आहे अवे फ्रॉम इट. तर त्यासाठी जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न चालू आहे. वा. आणि मी हे जे तुमचे ग्रुप आहे जिथं टॉप सगळे दुबई सगळे ग्रुप आहेत, जिथं टॉप सगळे दुबईची मोठे मोठे ऑन्टरप्रेनर्स आहेत सर, ठीक आहे, ते खूप हंबल आहेत, खूप विजनरी आहेत, सगळं आहे. आजच्या मार्केटमध्ये सगळं ग्लोबल आपण सगळं बघतोय चेंजेस, AI आणि हे सगळं, ह्याच्यात अशी काय गोष्ट आहे की ते त्यांना आज अशी भीती वाटते की माझ्या बिझनेसला हा धोका असू शकतो, अशी कुठली की त्यांना ती म्हणजे तुम्हाला इव्हन इन्क्लुडिंग यू, तुम्हाला काय वाटतं की अशी कुठली चर्चा होते की हा थोडा मला इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा लॉंग टर्म मध्ये हा इम्पॅक्ट होऊ शकतो? काय प्रॉब्लेम आहेत सर त्यांचा आत्ता? नाही, जशी टेक्नॉलॉजी चेंज होतीये, म्हणजे मागं आपल्याला आठवतंय जेव्हा 80 आणि 90च्या दशकामध्ये कॉम्प्युटरायझेशन सुरू झालं नाही का, तर बँकांमध्ये संप व्हायचे, आपण पाहिले असतील त्यावेळी. मध्ये बँकेतल्या लोकांना वाटायला लागले सगळ्यांची जॉब जातील. तर तो एक पहिला रिव्होल्युशन आपण पाहिला आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं, टेक्नॉलॉजी ट्रान्सफॉर्मेशन. त्या ट्रान्सफॉर्मेशनमधनं एवढंच कळलं की हे सगळे टूल्स आहेत आपल्याला एक आपली इफिशियन्सी वाढवायची आहे. तर मला असं वाटतं की AI सुद्धा एक टूल असणार आहे. असं शक्य आहे की जे रुटीन जॉब्स आहेत, ऑटोमेटेड जॉब्स आहेत, ते कमी होतील, पण त्याच्याबरोबर नवीन जॉब तयार होतील. म्हणजे आज AI ॲप्लिकेशनचे जॉब सुरू झाले त्याला. तर परत मी तेच म्हणेल की जर तुम्ही नवीन काही शिकायची तयारी ठेवत असाल तर तुम्हाला संधी आहे. परफेक्ट. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं अगोदर, तुम्ही कोट केलं की बऱ्याच वेळा काय करतो आपण, कुणाला तरी काहीतरी असाइनमेंट देतो आणि तो म्हणतो दिस इज नॉट माय जॉब ऑर दिस इज नॉट माय स्पेशालिटी. मग त्याला सांगायचं की तू जेव्हा 5वीला होतास त्यावेळी तू 3 भाषा शिकायचास, मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री. त्यावेळी तू टीचरला म्हटला का की हा माझा विषय नाहीये? त्यावेळी नाही म्हटला. कारण का? तर ते कंपल्शन होतं की तुला ते 9 सब्जेक्ट शिकायचेच होते आणि त्याची परीक्षा द्यायचीच होती. तर आय थिंक लाईफ ऑल्सो इज अ एक्झाम. इफ यू डिसाइड टू मेक समथिंग ऑप्शनल देन युअर प्रोग्रेस इज ऑल्सो ऑप्शनल. म्हणजे परत तुम्ही तेच म्हणताय की
AI आली तरी पण तुम्हाला त्या डीप जावा, ते शिका, म्हणजे यू विल बी सेफ. सर, तुमची पर्सनल आज अशी कुठली एक गोष्ट आहे की ज्याने तुमची रात्री झोप उडते? काय असं आहे की नाही आता मला हे करायचंय आणि मला झोप येत नाही है ना, अशी काय गोष्ट आहे? आता ह्या लेवलला तुम्ही पोहोचले, काय अशी गोष्ट आहे? नाही, आता स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक महत्त्वाचा मला असं वाटतं एक प्रिन्सिपल आहे. बरं. की कुठल्याही त्रासाने तुम्हाला झोप येत नाही असं व्हायला नाही पाहिजे. ओके. देर इज अ सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम. ओके. त्यामुळं जर आज तुम्हाला नाही मिळालं तर ते उद्या मिळेल. बरं. हा विश्वास ठेवायचा आणि शांत जाऊन झोपायचं. बरं. हे मी जनरली करतो. अच्छा, काही होऊ दे, तुम्ही काही होऊ दे. पण हे स्किल तुम्ही अक्वायर केले ओव्हर द पिरियड ऑफ टाइम? खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले का? तुम्हाला वाटतं ते आले मला हे रिलेटरी की मी स्ट्रेस घेत नाही? सुरुवातीला घ्यायचो मी स्ट्रेस, नाही असं नाही, सुरुवातीला यायचं सुद्धा स्ट्रेस. आणि मग हळूहळू हे स्किल मी डेव्हलप केलं की काय व्हॉट इज इट. फिलॉसॉफिकली जर विचार केला तर तुम्ही 4 लाखापासून सुरुवात केली, जोपर्यंत तुम्ही परत 4 लाखापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत काय एवढा विचार करायचा प्रत्येक गोष्टीचा? हे तुम्ही कायम सेल्फ टॉक करत असता. हा सेल्फ टॉक करत असतो की जर आपण तिथं पोहोचत नाही तर मग कशाची काळजी नाही करायची. ओके. तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे आहेत बऱ्याचशा गोष्टी. एखादी गोष्ट नाही मिळाली किंवा होत नाहीये किंवा लॉस झाला एखाद्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये, तर त्याचा फार विचार करायचा नाही. हाच नेहमी विचार करायचा की कुठनं सुरुवात झाली आणि शांत झोपायचं आणि मग नवीन दिवसाची वाट पाहायची. म्हणजे असं बरेच मोठी लोक म्हणतात की दिस इज नॉट एंड ऑफ लाईफ. येस. म्हणजे हा प्रॉब्लेम हा एंड ऑफ लाईफ नाहीये, त्याचं सोल्युशन मिळेल पण आहे. पण ओके, तर तुम्ही म्हणताय की सेल्फ टॉक हा खूप जरुरी आहे स्वतःशी. आणि वर्स्ट केस काय होईल ह्याचा विचार करायचा. मी कुठून आलोय आणि आज कुठे गेलोय, त्यांनी स्ट्रेस थोडं मॅनेज होतो. पण सर, स्ट्रेस जरुरी आहे का हो बिझनेस ग्रो होण्यासाठी? स्ट्रेस इज फिजिओलॉजिकल आपण म्हणतो, त्याला अवॉइड करू शकत नाही आपण. व्हॉट वी कॅन अवॉइड इज हाऊ डू यू मॅनेज इट. हाऊ डू यू टेक इट टू युअर हार्ट ऑर डोंट टेक इट टू युअर हार्ट. तर ते महत्त्वाचं आहे की आपण त्याच्याने किती त्रास करून घेतो स्वतःला. आणि या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सर फॅमिली किती रोल प्ले करते? फॅमिलीचा रोल तर फार महत्त्वाचा आहे, कारण फॅमिली कॅन ॲड टू द स्ट्रेस or it can relieve you from the stress. Okay. So if you are having a optimistic partner in your life, that helps. Acha. That helps. Sometimes when nothing is working, probably just your faith in God can help. Okay. देवावर विश्वास की काय नाही तर देव आपलं करून घेईल व्यवस्थित. असा काही इन्सिडेंट आहे का सर की मी ऐकलाय तुमच्या व्हिडिओमध्ये एका की तुम्ही काहीतरी 30-35 करोड लॉस मध्ये गेले आणि एकदम म्हणजे खराब सिच्युएशन होती आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवला आणि पुढे काय स्टोरी होती सर ती? आम्ही 2010ला एक मार्केटिंगची डिव्हिजन चालू केली होती भारतामध्ये, सावा मेडिका नावानी. त्याच्यात साधारण 800 एम्प्लॉई होते. 800-850 एम्प्लॉई होते. आणि ते सुरू केल्यानंतर ते ज्या पद्धतीने ते चाललं होतं, मला असं वाटलं की याच्यात फार काही फ्युचर नाही आहे. आणि त्यात पैसे बरेच आम्ही टाकले होते, 35 कोटी रुपये टाकले होते. आणि मग ते आम्ही घेतला तो निर्णय की आता हे सगळं बंद करायचं. आणि तो झाला लॉस सगळा, 35 कोटीचा एक लॉस झाला, पूर्ण लॉस झाला. आणि त्याच्यानी बरेचसे म्हणजे लिक्विडिटीचे इश्यू आले, बाकीचे पण इश्यू आले, कारण ते सगळं सेटल कर ते बरेचसे इश्यू आले. पण मग आम्ही ठरवलं की ते एक राईट ऑफ करा, कारण समटाईम्स एंडिंग इट अर्ली इज ऑल्सो अ गुड डिसिजन. बरोबर. कधी कधी काय आपण चूक करतो आणि ती चूक ऍक्सेप्ट करायला आपल्याला वेळ लागतो आणि त्याच्यात एक आपला स्वतःचा इगो आडवा येतो की माझी चूक झालीये हे आपण ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. आणि मग त्या चुकीतनं चुका वाढत जातात. बरोबर. त्यामुळे बऱ्याच वेळा असं असतं की चूक किती मोठी असू दे ती ऍक्सेप्ट करायची, म्हणायचं की माझं चुकलं आणि विषय संपवायचा. हे मी त्यातनं एक शिकलो. आणि दुसरं तेच परत की देर इज ऑलवेज अ टुमॉरो, देर इज ऑलवेज अ न्यू डे अँड यू स्टार्ट अ फ्रेश. पण सर तरी म्हणजे छोटी गोष्ट नाही सर, 35 कोटी रुपयाचं नुकसान होणं, सगळं बंद करणं.
मग काय होतं त्यावेळेस, काय होतं सर असं एकदम म्हणजे ते दिवस म्हणजे एकदमच टफ असतील ना दिवस ते, मग त्यातनं बाउन्स बॅक कसं व्हायचं? म्हणजे ठीक आहे आपण म्हणतो सर की देवावर विश्वास ठेवायचा, घरच्यांना सपोर्ट पाहिजे, पण तरी पण एक काहीतरी ग्रिट असेल ना की बाबा नाही काय असतं, म्हणजे कसं माणसाने वर यायचं? मी काय केलं त्यावेळी, मी अॅनलाइज केलं की आपण का फेल झालो, बरं, ह्या बिझनेसमध्ये का फेल झालो. तर जे आपण म्हणतो कुठलाही बिझनेस चालू करताना आपली कॉम्पिटिटिव्ह एज काय आहे, बरोबर, मॅजिक काय, मॅजिक काय आहे, ज्यावेळी ते मॅजिक चुकतं त्यावेळी फेल्युअर येतो. बरं, तर ज्यावेळी पुढच्या वेळी जरा आपल्याला परत तशा पद्धतीचाच बिझनेस चालू करायचा आहे तर तो प्रश्न परत विचारायचा. ओके. आणि जर उत्तर नाही मिळालं तर मग तो चालू नाही करायचा, हे त्यातनं शिकलो. बरं. तर त्याच्या साधारण वर्षभराने आम्ही सावा व्हेट नावाची एक व्हेटरनरीची डिव्हिजन चालू केली. बरं. त्यावेळी आम्ही तेच केलं की जे नवीन फॉर्म्युलेशन जे आम्ही डेव्हलप केले आणि लॉन्च केले ते सगळे भारतात पहिल्यांदा होते. बरं. तर त्याचा फायदा असा झाला की आज 10 वर्षांनी सावा व्हेट ही भारतातली सगळ्यात मोठी स्मॉल ॲनिमलची प्रिस्क्रिप्शन ड्रग कंपनी आहे. कारण काय, तर त्या फेल्युअरमधून आम्ही शिकलो ओके की मॅजिक फॉर्म्युला असल्याशिवाय काही चालू करायचं नाही करायचं. आणि त्याचा रिझल्ट हाच आहे की आज ती जी त्याच्यातनं शिकलेली जी डिव्हिजन आहे ती आज नंबर 1ला आहे. वा, म्हणजे त्या बिझनेस फेल 35 कोटी गेले पण त्याच्यातनं हजारो कोटीचं तुम्ही परत एक वर डिव्हिजन बनवली. सर आता मी मुद्दामून खोलात जातोय एखाद्या विषयाच्या, कारण काय ना हे मुद्दे आपल्या महाराष्ट्रीयन माणसांसाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणजे सर काय असतं की तुम्ही फेल झाले तर आजूबाजूची कम्युनिटी तुम्हाला ती अजून दाखवत असते की तू फेल झाला, तू असं केलं, तू इथं चुकला, तू असं हे केलं. तर तुम्हाला असं काही इन्सिडेंट झाला का की लोक तुम्हाला म्हणाले अरे एवढं नुकसान केलं, हे केलं, आणि मग ते कसं तुम्ही मॅनेज केलं? कारण हे मराठीमध्ये तर खूपच जास्त आहे सर. नाही, मी तर काय कधी क्रिटिसिझमकडे लक्ष देत नाही. ओके. तुम्ही माझं सोशल मीडिया पण पाहिला असेल की फारसा काय त्याच्यामध्ये माझं पब्लिक इंटरॅक्शन नसतं. बरोबर. मी फारसा क्रिटिसिझमला लक्ष देत नाही. आपल्याला जे जमेल ते आपण करायचं. बरोबर. आणि चांगल्या हेतूने करायचं आणि आपलं काम करत राहायचं. ओके. मग कोण काय म्हणतंय किंवा एक सोशल प्रेशर जो असतो आपल्यावर तो घ्यायचा नाही. अच्छा. ते मी कॉन्शियस एफर्ट नेहमी करतो. आणि ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपल्या कर्तृत्वानेच त्यांची तोंड बंद करायची इन्स्टेड ऑफ की आपण त्यांना उत्तर देत बसतोय है ना, त्यापेक्षा बरोबर जस्ट फोकस अँड तुम्ही बिझनेसनी प्रूव्ह करा. आपण एक कॉन्व्हर्सेशन करत असताना तुम्ही अवॉर्ड बद्दल खूप छान बोलत होते सर, की तुम्ही आजपर्यंत कधीच कुठलाही अवॉर्ड, म्हणजे एवढे मोठे अवॉर्ड्स मिळाले, विकत नाही घेतला. म्हणजे काय मत आहे त्याच्याबद्दल? बरेच लोक विकत घेतात अवॉर्ड. बरेच वेळा असं वाटतं ना की लोक म्हणतात की नॉमिनेट करा तुम्हाला अवॉर्डसाठी आणि मग त्याची फीज एवढी आहे. मग ती फी असते काहीतरी, कोणतरी सांगतं 15 लाख रुपये फी आहे, 5 लाख रुपये फी आहे. मला असं वाटतं की अवॉर्ड जो आहे त्या अवॉर्डला असं वाटलं पाहिजे की यू आर वर्दी ऑफ द अवॉर्ड. यू मीन्स द अवॉर्ड इज वर्दी ऑफ यू. देन ओनली यू शुड ॲक्सेप्ट द अवॉर्ड. म्हणजे असं नाही की त्या तुमची पत वाढते अवॉर्ड मिळाल्याने, त्या अवॉर्डची पत वाढली पाहिजे तुम्हाला दिल्याने. वा, असं मला नेहमी वाटतं. मी बऱ्याच वेळा ना, आपण जेव्हा पैसे लागतात आपण ब्रँडेड गोष्टी घालायला लागतो है ना, लुई व्हिटॉन हे ते. तर ते सुरुवातीला आम्ही पण करायचो ते, असं नाही. हळूहळू ज्यावेळी श्रीमंत होतो आपण, मिडल क्लासमधनं त्यात पहिल्या स्टेजला पोचतो तेव्हा घालायला लागतो. पण ते घातल्यानंतर काही वेळाने आपल्याला लक्षात येतं की आपण दुसऱ्याचा ब्रँड का प्रमोट करतोय. ओके. आपण एक स्वतः का नाही ब्रँड बनत, की तुमच्याकडे बघितल्यानंतर कुणाला तरी काहीतरी वाटलं पाहिजे. वाय समबडी शुड नॉट गेट मोटिवेटेड जस्ट बाय लुकिंग ॲट युअर इमेज. मग ते आम्ही बंद केलं. ओके. त्यामुळे तुम्ही कधी माझ्याकडे असं काही असं काही दिसणार नाही तुम्हाला. त्याचं कारण तेच आहे, मोब्लँकचा पेन 5 लाखाचा म्हणजे काही दिसणार नाही. कारण माझं तेच म्हणणं आहे की खरे कष्ट त्याच्यात आहेत की तुम्ही स्वतःचा ब्रँड कसा निर्माण करताय दुसऱ्या कोणाच तरी ब्रँड प्रमोट करण्यापेक्षा. वाव, म्हणजे एक फार मोठी गोष्ट तुम्ही म्हणाले की आपल्याकडे सगळ्यांना एखादी लुईटांचा बेल्ट घातला किंवा रॅडोचं घड्याळ घातलं तर मी मोठा आहे, अशी खूप पद्धत आहे तसं. म्हणजे महाराष्ट्रात तर खूपच आहे.
पण तुम्ही म्हणते की एकदा एक लेवल तुम्ही अचीव्ह केली तर तुम्हाला लोकांनी फॉलो केलं पाहिजे असा ब्रँड बनवा. बरोबर आहे. आणि त्यापेक्षा बेस्ट तुम्ही जे म्हणाले की अवॉर्ड शुड बी वर्दी ऑफ मी, है ना, म्हणजे आय थिंक ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक तुम्ही म्हणाले. एक अजून 1-2 प्रश्न घेतो आणि मग मी रॅपिड फायरवर येतो. तुम्ही एवढा सगळा प्रवास करता बऱ्याचशा देशांमध्ये, चार्टर फ्लाईटमध्ये, स्वतःच्या फ्लाईटमध्ये, पण तुम्हाला आत्ता ह्या परिस्थितीत सर काय असं वाटतं की काय कमी आहे माझ्यामध्ये? मिसिंग? आय एम स्टील मिसिंग 9,000 जॉब्स. हो, ते तुमचं जे गोल आहे. माझं जे गोल आहे आणि त्या गोलपासून अजून मी बराच दूर आहे. ओके. आणि मला असं वाटतं की ते एक चांगलं गोल आहे. अच्छा. कारण ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा एका ठराविक स्टेजपर्यंत तुम्ही असता, हो बरोबर ना, की पहिलं काय तर रोटी कपडा मकान, हो मग काय ऑल युअर लक्झरीज, हो. देन व्हॉट, हो देन यू हॅव टू थिंक लार्जर. हो देन दिस लाईफ हॅज गॉट नो मोर मिनिंग दॅन यू युअर सेल्फ. बरोबर. असा काहीतरी जर विचार केला तरच काहीतरी मिनिंगफुल आपण करू शकतो. ऍब्सोल्युटली. म्हणजे 9,000 जॉब हे तुमचं ध्येय आहे. अजून आहेत. आणि जेवढ्या लवकर करता येईल तेवढं तुम्ही हे करताय. याच्यावरूनच येतो सर की तुम्ही खूप फिलॉन्थ्रॉपी करता आणि तुमचे मी टॉक्स पण ऐकलेत की यू बिलीव्ह इन इट, इन गिव्हिंग बॅक टू सोसायटी. काय माइंडसेट आहे? म्हणजे तुम्ही गरिबीतनं श्रीमंत झाले म्हणून हे करता, तर तुम्हाला वाटतं एक माझी एक जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून, का तुम्ही हे फिलॉन्थ्रॉपी, व्हॉट इज द फिलॉसॉफी? कसं आहे की आपण ज्यावेळी म्हणतो ना एखादा माणूस शून्यातनं निर्माण झाला, हो. आपण प्राऊडली म्हणतो की मला काही नव्हतं, मी शून्यातनं निर्माण झालो. माझा जन्म तर विश्रांतवाडीला झाला. मी कॉर्पोरेशनच्या शाळेत जात होतो, शाळा क्रमांक 118. त्यातनं मी जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलो. त्यातनं मी समाज कल्याणच्या हॉस्टेलला राहिलो 3 वर्ष आणि तिथं शिकलो ग्रामीण भागात उरुळी कांचनला. मला ज्यावेळी कधी जिथं तुम्हाला फुकट्या म्हणायचे, जिथं मला फुकट्या म्हणायची प्रेमानी. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला कधी काही हेल्थकेअरची गरज असेल, कधी काही प्रॉब्लेम असेल, मेडिकल प्रॉब्लेम असेल, तर आम्ही ससूनला जायचो. तिथं सगळं फ्रीमध्ये असायचं. कॉलेजही माझं फ्रीमध्ये झालं कारण माझे वडील सरकारी नोकर होते, तर मला ती गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळायची, तर त्यातनं माझं एज्युकेशनही फ्री झालं. तर असं आपल्याला वाटतं की ज्यावेळी आपलं सगळं हे आपण काही न देता झालं आहे, तर ह्या ज्या सिस्टम्स आहेत ह्या समाजाने निर्माण केल्या आहेत. लाईक गव्हर्नमेंट आहे समाजाचाच भाग आहे, समाजाने निर्माण केलेल्या आहेत. तर ह्यांना तुमच्याकडे ज्यावेळी सगळं परत येतं की तुम्ही काहीतरी निर्माण करता, तर हे सगळं त्यांनाही आपण परत दिलं पाहिजे. कारण कोणीतरी ते रिसोर्सेस वापरून तुम्हाला कुठपर्यंत तरी पोचवलं आहे, तर आपणही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. पण तुम्ही ह्याच्यात एक मोठी गोष्ट म्हणताय की तुमच्या सक्सेसचं ॲट्रिब्युशन तुम्ही ह्या घटकांना पण देताय, स्वतःवर घेत नाही. अर्थातच. हो हो. आणि ती जाण ठेवून तुम्ही आज म्हणताय की मला यांना हेल्प करायला पाहिजे असं मला वाटतं. वाव. आणि म्हणजे तुम्ही 9,000 जॉब तर क्रिएट करणार, 1,000 ऑलरेडी केलेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून जे लोकांना मदत करता, काही हॉस्टेल्सला तुम्ही हेल्प करता, बऱ्याचशा जागी तुम्ही डोनेट करता, ही तुमची जाण आहे की मी यांच्यामुळं मी मोठा झालोय. बरोबर आहे. वा. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण मोठं होत असतो त्यावेळी 2 गोष्टी फार जरुरीच्या आहेत. एक म्हणजे शिक्षण की ज्याने तुमचं लाईफ एनहान्स होतं, आणि दुसरं आहे हेल्थकेअर, ज्याने तुमचं लाईफ सस्टेन होतं. तर त्यामुळे मी माझी सगळी चॅरिटीचे जेवढे काही इनिशिएटिव्ह आहेत ह्या 2 ह्याच्यामध्ये आहेत, हेल्थकेअर आणि एज्युकेशन. वा. तर रॅपिड फायर चालू करूया. आतापर्यंत सरांनी खूप छान आपल्याला गाईड केलंय. बघूया आता रॅपिड फायर मध्ये सरांचं काय मत आहे. एक असं डिसिजन ज्याने तुमचं लाईफ बदललं. माझं डिसिजन की आता आपण या फ्लाईटवर बसायचं आहे आणि मॉरिशसला जायचं आहे नवीन कंपनी सेटअप करायला, आणि त्यांनी सगळा इतिहासच बदलला आमच्या बिझनेसचा. वाव. एक बुक जे तुम्ही एंटरप्रेन्योरला नक्की सांगाल वाचण्यासाठी? रिच डॅड पुअर डॅड. अजूनही ते तुमचं? अजूनही माझं ते फायनान्शियल फ्रीडम आणि अंडरस्टँडिंग की काय ॲसेट आहे आणि काय लायबिलिटी आहे, हे फार महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही म्हटला की गावाकडे आज पैसे आपल्याकडे आले की पहिला आपण बुलेट घेतो, पण त्याच्याऐवजी कुठल्या बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट केला तर ते खरं ॲसेट आहे.
आणि ती बुलेट लायबिलिटी आहे, हे जेव्हा कळायला लागतं, हा जो फरक कळायला लागतो, तिथनं एंटरप्रेन्योरशिप चालू होते असं मला वाटतं. ते पुस्तक वाचा. आजही मला असं वाटतं की ते पहिलं पुस्तक ते मराठीत पण आहे सर. ते मराठीत पण आहे, बऱ्याच भाषांमध्ये आहे ते. एक असा कुठला बिलीफ जी तुमची व्हॅल्यू सिस्टीम होती लहानपणीपासून, जी तुम्हाला लेट गो करायला लागली बिझनेस मध्ये आल्यावर, की लेट गो करावं लागेल? हा, की बाबा नाही, म्हणजे मला थोडं बदलायला लागेल या जगात बिझनेस करण्यासाठी. नाही, असं काही करावं लागलं नाही मला. नाही. मी असं नेहमी म्हणतो की लिगॅलिटी कॅन बी कॉन्टेक्च्युअल बट एथिक्स आर युनिव्हर्सल. वा. ओके. एक क्वालिटी जी एका ऑन्टरप्रेनर मध्ये असलीच पाहिजे. हार्डवर्क. यस. ओके. तुम्ही तुमची टीमला फर्स्ट ठेवाल का कस्टमरला फर्स्ट ठेवाल? कस्टमर इज ॲट द सेंटर ऑफ एव्हरीथिंग. तुमची फिलॉसॉफी आहे डे वन पासून. येस. आजपासून 20 वर्ष पुढे तुम्हाला लोकांनी काय म्हणून ओळखलं जायला पाहिजे? समबडी हू लिव्ड फुल लाईफ. येस. तुम्हाला जर आज या एआयच्या जगात एखादा बिझनेस करायचा असेल, विथ ऑल युअर लर्निंग्स, आजपर्यंत तुम्ही जे शिकले त्याच्यातनं, तर तुम्ही तो काय बिझनेस कराल? तो प्रॉडक्ट असेल तुमचा स्वतःचा का सर्व्हिस बिझनेस असेल? कुठलंही टेक्नॉलॉजिकली ट्रान्सफॉर्मेशन जरी आलं तरी बिझनेसचे बेसिक्स काहीच बदलणार नाहीत असं मला वाटतं. ओके. इट इज ऑलवेज अबाउट, मी जसं सुरुवातीला म्हटलं की सर्व्हिस, कस्टमर फोकस. हा कुठलीही टेक्नॉलॉजी आली, काही चेंज झाला तरी हा एक बदलणारा विषय नाहीये. त्यामुळे तो फोकस नेहमीच राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सर्व्हिस चूज करा. येस. ओके. शेवटचे 2, एक अशी कुठली मिस्टेक की यू विल नॉट रिपीट अगेन इन युअर फ्युचर बिझनेस? मी मिस्टेक करत राहणार आणि मिस्टेक्समधनं शिकत राहणार. ओके. त्यामुळे आय विल कंटिन्यू टू मेक मिस्टेक्स. मिस्टेक करण्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. मिस्टेक्समध्ये 2च गोष्टी होतात, एक तर तुम्ही त्यातनं शिकता किंवा त्यातनं तुम्ही पुढे जाता. बरोबर. त्यामुळं मिस्टेक करणे चुकीचं आहे असं मी कधीच म्हणणार नाही बिझनेसमध्ये. आजही मी भरपूर मिस्टेक्स करतो. यू हॅव नो रिग्रेट? आय हॅव नो रिग्रेट्स फ्रॉम मिस्टेक्स. ओके. लास्ट क्वेश्चन, मराठी ऑन्टरप्रेनरला तुमचा काय एक शेवटचा सल्ला राहील? कुठलाही बिझनेस चालू करायचा आहे, कुठलाही नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, त्याच्याबद्दल भरपूर शिका. भरपूर कष्ट करा त्याच्यावर. आणि ज्यावेळी तुम्हाला कळेल की आता तुमच्याकडे कॉम्पिटिटिव्ह एज आलेली आहे, तो क्षण आहे तुम्हाला तो बिझनेस चालू करायचा. परफेक्ट. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. तुम्ही या पॉडकास्टवर आले, थँक्यू सो मच. नमस्कार. तर विनोद जाधव सरांकडनं आपण भरपूर शिकलो. त्याची समरी जर करायची झाली तर फार अवघड आहे, पण तरी पण मला जे वाटतं की हार्डवर्कला कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे हार्डवर्क म्हणजे त्यांनी जे सांगितलं की त्यांच्या रॉल्स रॉय ग्रुपमध्ये जी सगळी लोक आहेत त्यांची एक स्किल जर असेल तर ती म्हणजे हार्डवर्क. दुसरं ते म्हणाले की मिस्टेक मी कधीच रिग्रेट नाही करत, मिस्टेक करतो, परत शिकतो, परत उठतो. तिसरी, एज्युकेशन बद्दल फार महत्वाची गोष्ट सर म्हणाले की एज्युकेशन हे 4 भिंतीच्या पलीकडे खरं असतं. तर नुसतं स्कूल फॉर्मल एज्युकेशन नाही, तर तुम्ही तुमच्या बिझनेसला लागणाऱ्या गोष्टी कशा शिकता ते महत्वाचं आहे. नंतर अवॉर्ड बद्दल सरांनी इतका छान मुद्दा सांगितला की दॅट अवॉर्ड शुड फील वर्दी अबाउट यू. म्हणजे तुम्ही स्वतः एक ब्रँड एवढं व्हायला पाहिजे. आणि नंतर खूप महत्वाचं आपल्या मराठी माणसांसाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं काही सक्सेस नाही झाला की एक कार घेता, बुलेट घेता, लोकांना दाखवत फिरता, त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही तुमचं कर्तृत्व, तुम्ही बिझनेसमध्ये लोकांमध्ये काय इम्पॅक्ट आणताय, ही खरी तुमची ब्रँड आहे. मला वाटतं ह्या सगळ्यातनं आपल्या सगळ्यांना सरांनी एक अशी उमेद दिली आहे. पुण्यातला साधा एक छोट्याशा घरात राहणारा माणूस दुबईमध्ये आज 40,000 स्क्वेअर फीटचं घर आणि बऱ्याचशा गाड्या त्यांच्याकडे आहेत. हे पॉसिबल आहे. आपल्यासाठी खरे रोल मॉडेल हे विनोद जाधव सर आहेत. आपण सगळ्यांनी याच्यातनं प्रेरणा घेऊया आणि आपण पण त्यांच्यासारखे मोठे होऊया.